नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 7वी मराठी विषय 6वा पाठ आहे थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे. तर हा डॉक्टर खानखोजे यांचा जो पाठ आहे हा पाठ आपण अभ्यासतोय. या अगोदरच्या तासाला पण आपण या पाठाची सुरुवात केलेली होती. तर या पाठाचे प्रमुख जे पात्र आहेत या पाठातले तर ते कोण आहेत? पांडुरंग खानखोजे. आपण त्यांचा पूर्ण परिचय पाहिला होता बघा. डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांना टोपण नावानं ओळखलं जाते, भाऊ या नावानं ओळखलं जातं. तर ते कोण होते, काय होते आणि त्यांनी गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको येथील शेतीतील जादूगार असा प्रवास करणारा हा व्यक्ती लहानपण त्यांचं कसं गेलं आपल्या आजोबांच्या सहवासात. आजोबा त्यांना स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकवायचे. त्यानंतर ते शाळेत जाऊ लागले, त्यांचे मित्रमंडळी वाढू लागली. त्यानंतर त्यांना इंग्रजांविषयी खूप चीड होती त्यांच्या मनामध्ये. लहान लहान मुलं एखाद्या वरच्या माळीतल्या खोलीत जाऊन बसायचे आणि इंग्रजांना पळवून लावण्यासाठी कोणते डावपेच करता येतील यासाठी ते लहानपणी अशा पद्धतीचे खेळ खेळायचे. त्यांच्या डोक्यातले तसे विचार असायचे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. पुढं पुढं तर ते मोठं होतील तसं त्यांनी काय करू लागलेले, जिथं संधी मिळेल तिथं ते भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावरती ते भाषणंसुद्धा देऊ लागलेले आहेत. तर अशा पद्धतीनं डॉक्टर खानखोजे ह्यांनी काय केलेलं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरुवातीला खूप प्रयत्न केले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी काय व्हावं, मोठं होऊन नोकरी करावी किंवा एखादं चांगलं यश मिळवावं असं होतं. परंतु त्यांच्या वडिलांना या गोष्टीत काय झालेलं आहे, यश मिळालेलं नाही. तर अशा पद्धतीनं आपण हा पाठ या अगोदरच्या तासाला पाहिलेला होता. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न येतो बा, भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. तर हे डॉक्टर खानखोजे जे आहेत हे लहानपणी खेड्यापाड्यात जायचे आणि कुठल्या गोष्टीवरती भाषण द्यायचे? स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावरती ते भाषणं द्यायचे. स्वदेशी चळवळ म्हणजे काही मी तुम्हाला सुद्धा या अगोदरच्या तासाला सांगितलं होतं बघा. म्हणजे आपल्या देशात ज्या वस्तू तयार होतील, आपल्या देशात ज्या वस्तू पिकतील किंवा जे पदार्थ तयार होतील त्याच वस्तू आपण विकत घ्यायच्या. इतर देशातली घड्याळं, कपडे, सायकल किंवा खाद्यपदार्थ काहीच घ्यायचे नाहीत. दवाखान्याची इंजेक्शन वगैरे. तर स्वदेशी, तर यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे. भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर बघूया आपण वडिलांची इच्छा त्यांनी काय पूर्ण करतायत का नाही ते आपण पाहूया. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट आहे. तर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला सहभागी करून घेतलं होतं आणि त्यांची भेट घ्यायला हे स्वतः भाऊ कुठे गेलेले आहेत? पुण्याला गेलेले आहेत. कुणाच्या भेटीला? लोकमान्य टिळकांच्या भेटीला गेलेले आहेत. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच होती. पर्वणी असणे म्हणजे काय? तर पर्वणी म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की फार महत्त्वाचा प्रसंग आहे तो. महत्त्वाची घटना, महत्त्वाचा प्रसंग, महत्त्वाची वेळ. तर त्यांना फार महत्त्वाची वेळ होती बा ती. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. भाऊंना काय वाटायचं? रणशास्त्र म्हणजे इंग्रजांशी रणांगणामध्ये लढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कसं लढावं लागेल, तर हे त्यांना हवं होतं. टिळकांनीही त्यांना अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रांनी सज्ज अशा सैन्याची टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. तर अशा पद्धतीनं आपण पाहतोय की लोकमान्य टिळकांच्या सहवासात गेल्यानंतर त्यांनी काय केलं? लोकमान्य टिळकांनी त्यांना एक सल्ला दिला की आपल्याला जर इंग्रजांशी लढायचं असेल, इंग्रजांशी
2 हात करायचे असतील तर आपल्याला सुद्धा काय करावं लागेल, लष्कर उभारावं लागेल. आणि मग लष्कर उभारायचं असेल तर आपल्याच भारतातल्या तरुण मुलांमध्ये लष्करी शिक्षणाची आवड पाहिजे. तर लोकमान्य टिळकांनी त्यांना सल्ला दिला की ते मायदेशातून ते परदेशात गेले 1906 साली. कुठं गेलेत ते आपण पाहूया. तर अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. तर ते अमेरिकेला गेलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये एक लष्करी शिक्षण देणारी एक अकॅडमी होती बा. अकॅडमी म्हणजे काय असतं की तिथं प्रशिक्षण दिलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. तर सान राफायल नावाची एक लष्करी शिक्षण देणारी अकॅडमी अमेरिकेत होती आणि त्या अकॅडमीमध्ये भाऊ दाखल झालेले आहेत. आता तिथं काय करायचे बा ते, शिस्त पालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नाची पराकाष्ठा करत. तर अशा पद्धतीनं अमेरिकेतलं ते शिक्षण घेत असताना, ट्रेनिंग घेत असताना भाऊ मनापासून ट्रेनिंग घ्यायचे. स्वतःला त्यांनी झोकून दिलं होतं त्यामध्ये. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपण मागं राहू नये म्हणून ते काय करायचे, एकाग्रतेने शिस्त पाळायचे, अभ्यासात प्रगती करायचे, कामामध्ये तत्परता दाखवायचे आणि शरीर त्यांचं चपळ होतं, चपळ. आता लष्करी शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला स्थूल राहून चालणार नाही. शारीरिक कष्ट घ्यावं लागतं, व्यायाम करावा लागतो, खडतर प्रसंगाला सामोरे जावं लागतं. तर अशा पद्धतीचं शिक्षण ते त्या ठिकाणी घेत होते अकॅडमीमध्ये. आणि तिथला सगळा शिक्षक वर्ग भावांवरती काय होता, खुश होता आणि ते लष्करी शिक्षण पूर्ण करत राहिलेले आहेत. तर या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय बघा, लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नाची पराकाष्ठा करणे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हा सुविचार तुम्हाला वाक्प्रचार परीक्षेत येऊ शकतो बा. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, तर खूप प्रयत्न करणे त्याचा अर्थ आहे बा. प्रयत्नाची पराकाष्ठा करणे म्हणजे काय, खूप प्रयत्न करणे. तर तुम्ही अशा पद्धतीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करू शकता. व्यवहारातलं कोणतंही वाक्य तुम्ही घेऊ शकता बा. आता उदाहरणार्थ तुमच्या जीवनातलं जर तुम्हाला एखादं वाक्य तयार करायचं असेल तर इयत्ता 7वी मी शिकत असताना वर्गात प्रथम क्रमांक येण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही लिहू शकता. प्रयत्नाची पराकाष्ठा केली या शब्दांना तुम्ही काय करायचं, अंडरलाईन करायची. तर अशा पद्धतीनं वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. जर परीक्षेत विचारलं तर तुम्ही या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचं त्याचं उदाहरण देऊ शकता, अर्थ सांगू शकता. पुढं सांगितले काय आता, 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांनी मिळाला. तर त्यांना 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला बा. डिप्लोमा म्हणजे आपण आज 10वी नंतर जे शिक्षण घेतो, 11-12वीचा डिप्लोमा असतो बा. इंजिनिअरिंगचा असेल किंवा मेडिकलचा असेल किंवा ॲग्रीचा असेल. तर 10वी नंतर तुम्हाला जर एखाद्या डिग्रीला जायचं असेल तर डिग्रीला जायच्या अगोदर सुद्धा तुम्हाला डिप्लोमाला जाता येतं आणि डिप्लोमा करून तुम्ही डिग्री करू शकता. तर त्यांना 1910 साली टमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे. अमेरिकेमधील सगळं आहे बाहेर. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. तर बघा आता त्यांनी जी डिग्री मिळवलेली आहे ती कशाची, मिलिटरीची डिग्री मिळवली त्यांनी, लष्करी शिक्षणाची डिग्री मिळवलेली आहे. परंतु त्यांच्या डोक्यात एकच विचार होते, आपल्या भारतातले लोक कसे आहेत, शेतकरी आहेत. मग शेती जर सुधारली, शेतीची प्रगती झाली आणि शेतकरी जर आर्थिक उन्नत झाला म्हणजे पैसा अडका त्याच्याकडे आला तर काय होईल, शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कष्ट करणारी माणसं एकत्र आली तर आपण इंग्रजांना या देशातून सहज हाकलून देऊ शकतो. हा त्यांच्या डोक्यामधला विचार होता. म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्यांदा लष्करी शिक्षण घेतलं
आणि लष्करी शिक्षण घेऊन त्यांनी काय केलं की आपल्या भारतातल्या लोकांची शेती सुधारली पाहिजे, त्यासाठी आपण आता प्रयत्न करायचे असं ते म्हणतायत. तर शेती सुधारली तर काय होईल, तर लोकांची प्रगती होईल, लोकांकडे पैसे येतील आणि त्यामुळं शेतकरी आणि कष्ट करणारी जी लोक आहेत हे जर सगळे एकत्र आले तर आपण आपल्या देशातल्या इंग्रजांना सहज घालवू शकतो, हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता. काय करतात पाहता, शेतीच्या निमित्ताने बहुजन समाजात क्रांतीचा प्रसार करता येईल अशा विचाराने त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. तर बघा त्यांच्या शिक्षणाची प्रगती कशी होत गेलेली आहे. आपण पाहतोय की लोकमान्य टिळकांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही परदेशात जावा आणि लष्करी शिक्षण घ्या. त्यांनी डिप्लोमा मिळवला आहे पहिल्यांदा लष्करामधला अमेरिकेत, आणि पुढे त्यांनी काय केलंय, शेती सुधारण्यासाठी त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण घ्यायचं ठरवलं, म्हणजे शेतीचं शिक्षण. आणि म्हणून त्यांनी वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालय त्यांनी पदव्युत्तर म्हणजे पदवीनंतर ग्रॅज्युएशन नंतरचं जे शिक्षण असतं 2 वर्षाचं, तर यासाठी त्यांनी नाव नोंदवलं. आणि 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स म्हणजे MS तर ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हे डॉक्टर खानखोजे जे आहेत, थोर व्यक्ती आहे, या थोर व्यक्तीची प्रगती कशी कशी होत गेली तर त्याबद्दल आपण पाहतोय. त्यांनी 1906 सालापासून लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, अशी प्रगती करत करत 1910 साली त्यांना अकॅडमीचा डिप्लोमा मिळाला. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ MS ही पदवी मिळवली. तर अशा पद्धतीने ते प्रगती करत करत पुढं चाललेले आहेत. तर आपण पाहूया आता त्यांना परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो बघा. कोणता प्रश्न आहे तर बघा, परीक्षेत असा एखादा येऊ शकतो. तर भाऊनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली. तर जपान, अमेरिका, मेक्सिको, तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, अमेरिकेमध्ये त्यांनी डिग्री मिळवलेली आहे, तुम्हाला सांगावं लागेल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी कृषी शिक्षण त्यांनी पूर्ण करायचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण पण केलेलं आहे. ते पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे पहा. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेतील क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवरती होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसे अंगावरती घेतली. तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रगती करण्याचं ठरवलेलं असताना त्यांनी अमेरिकेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्यांदा कृषी शिक्षणाची क्रांती केंद्र काढलेली आहेत बा. कृषी क्षेत्रात प्रगती करायचं केंद्र आणि गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवरती होते बा. गदर नावाची जी संघटना आहे, गदर संघटना इतिहासामध्ये आहे बघा, म्हणजे उठाव करायचा, इंग्रजांच्या विरोधात डावपेच आखायचे. तर यासाठी त्यांना कोणाकोणाची सहाय्यता मिळाली, तर या ठिकाणी इतिहासातले जे क्रांतिकारक आहेत त्यांची नावं दिलीत बघा. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. आणि त्यांचा स्वातंत्र्य लढा आधी कृषी क्षेत्रातली प्रगती हे दोन्ही गोष्टी त्यांनी पुढे घेऊन चाललेले आहेत. आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या देशाचे दौरे केलेत बघा. कुठं कुठं गेले ते, जपानला गेले, अमेरिकेत गेले, कॅनडाला गेले, इराणला गेले, मॉस्कोला गेले, बर्लिनला गेले. तर अशा वेगवेगळ्या देशांची त्यांनी भ्रमंती केलेली आहे, फेरफटका मारलेला आहे. तिथले विचार कसे आहेत लोकांचे, शेती कशी आहे, लष्करी शिक्षण कसं आहे, आणि हे सगळं त्यांनी अभ्यासलेलं आहे. आणि त्या अभ्यासत आपल्या भारताला स्वातंत्र्य कसं मिळवायचं, आपल्या भारतीय लोकांची शेती प्रगती कशी करायची, तर यासाठी ते प्रयत्न करत करत हे सगळं शिक्षण ते घेत आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर खानखोजे हे कशा पद्धतीनं थोर व्यक्ती होते आणि थोर व्यक्ती होण्यासाठी त्यांनी कुठलं अपार कष्ट केलं, तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण या पाठामध्ये पाहतोय. आपण हा पाठ इथंच थांबतोय. पुढचा राहिलेला पाठ आपण
नंतरच्या तासाला पाहूया. तर या पाठावरचे असणारे जे स्वाध्याय आहेत तर ते स्वाध्याय तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हा पाठ व्यवस्थित वाचा. या पाठातली विरामचिन्ह, या पाठातले विचार, या पाठातल्या सानावळ्या, कारण डॉक्टर खानखोजे यांनी कुठल्या कुठल्या साली कुठली कुठली डिग्री मिळवली, भारतातून ते बाहेर कधी गेले, का गेले, कुणामुळे गेले, किंवा त्यांना ह्या पदव्या कुठं मिळाल्या, कुठल्या विषयात मिळाल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. नंतरचा पाठ राहिला आपण नंतर येत असला पाहूया. धन्यवाद.